शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेबराड यांच्या नेतृत्वाखाली आज तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, जिल्हा संघटिका, तालुका संघटिका, उपतालुका प्रमुख आणि सर्व इच्छुक उमेदवार यांच्या उपस्थितीत आणि आपण सर्व तालुक्यातील जाणकार पत्रकारांच्या उपस्थितीत आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली असताना प्रथमतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमच्या 2-3 मीटिंग झाल्या आणि प्रथमतः ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आजपर्यंतचं वर्चस्व पाहता ही जागा शिवसेनेला मिळावी असा एकमतानं निर्णय आमचा 2-3 मीटिंग मध्ये झाला आणि त्यानंतर इच्छुकांची संख्या जास्तीची असल्याच्या नंतर तालुक्यामध्ये कुणाचाही गैरसमज होऊ नये की हा उमेदवार त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो, तो उमेदवार त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो, कोण कुणाला बरोबर घेऊन फिरतो, कोण एकत्र येतात, कोण बाजूला राहतात, हा विचार विनिमय हा प्रत्येकाचा असतो. परंतु समाजामधली ही चर्चा आणि तालुक्यातील जनतेमध्ये असलेली ही चर्चा बंद व्हावी आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण एकत्र आहोत हे खऱ्या अर्थानं आज सांगणं गरजेचं आहे. आणि जिल्हा प्रमुखांनी सांगितल्यानुसार आज 7 उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. मी असं म्हणणार नाही, मी सुद्धा त्यामध्ये इच्छुक आहे. परंतु ह्या सर्व इच्छुकांच्या माध्यमातून ज्यावेळेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या पाठीमाग हे सर्व मंडळी आणि त्या उमेदवाराला साथ देण्याचं काम सर्वजण करणार आहोत. आणि हे सर्व करत असताना पक्ष जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं नाही की आज शिवसेनेमध्ये असणारे आजच्या घडीला जेवढे इच्छुक आहेत हे सोडून आपले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांनी याआधी सुद्धा सर्वांना सांगितले की आजच्या घडीला जे शिवसेनेमध्ये इच्छुक आहेत तेच उद्याचे त्यांच्यामध्ये उमेदवार असतील. नव्याने कुणाला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्या ठिकाणी ते लाईन मध्ये भविष्यात राहतील. ते शिवसेनेच्या संघटनेसाठी काम करण्याची इच्छा म्हणून त्या ठिकाणी सहकारी म्हणून येतील आणि त्या माध्यमातून हे सर्व करत असताना मी पक्षाच्या बरोबर सहमत आहे. परंतु तरी सुद्धा आपले पत्रकार बांधव हे समाजाचा तिसरा डोळा आहे. आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून भविष्यात ज्या वेळेस आपण समाजामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहात, आपल्या माध्यमातून समाजामध्ये काय काम चाललेलं आहे, कुणाच्या माध्यमातून चाललं आहे, भविष्यात कोण उमेदवार कशा पद्धतीनं हे आहे हे आमच्यात आम्ही ठरवूच. परंतु तशा पद्धतीनं आपण जे वार्तापत्र किंवा इतर बातम्या आपल्या माध्यमातून ज्या वेळेस जाईल त्या वेळेस आपल्याला अशी वेळ भविष्यात यायला नको की तुम्ही एखाद्याचं नाव लिहिलं आणि तुम्हाला एखाद्याचा प्रश्न त्या ठिकाणी फोन येणार की मी इच्छुक आहे, माझंही नाव करण्यात आलं म्हणून आज पक्षाने सर्व जणांची नावं तुम्हाला सांगून टाकलेली आहेत. त्यामुळं या ठिकाणी मी जरी इच्छुक असलो तरी पक्षापेक्षा मी मोठा नाही. पक्षामध्ये सातत्यानं काम करत असताना या ठिकाणी पक्षाची भूमिका ही मूळ भूमिका ठेवून समाजामध्ये आम्ही सर्वजण काम करत आहोत. हा मुद्दा एक झाला की पक्ष जे देईल त्याच्या बरोबरीने आम्ही काम करण्याची भूमिका आज या ठिकाणी स्पष्ट करत असताना दुसरा मुद्दा असा आहे की पहिल्यांदाच मी नमूद केलं की तालुक्याची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला का मिळावी याबाबत विजयताईंनी सांगितलं, रामदासाहेबांनी सांगितलं, जिल्हा प्रमुखांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवसेना पक्षाचे आमदार यापूर्वी आपल्या तालुक्याला होते. मागच्या वेळेस सुद्धा 2 नंबरची मतं शिवसेनेला होती.
त्याचबरोबर शिवसेनेच्या सभापती मागच्या वेळेस ज्यावेळेस पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस 8 जागा शिवसेनेला होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4 जागा होत्या। त्याचबरोबर जिल्हा परिषद मध्ये 7 पैकी 3 जागा या शिवसेनेच्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2च जागा होत्या। आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना पक्षाचे मुख्य आमदार म्हणून दिलीप मोहिते त्या ठिकाणी निवडून आले, परंतु दिलीप मोहिते हे संपूर्ण पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर निवडून आलेले 2 जिल्हा परिषद सदस्य, 4 पंचायत समितीचे सदस्य हे बरोबर घेऊन आपल्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे उर्वरित जी आता शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी आहे त्यामध्ये निवडून आलेले कुणीच त्या ठिकाणी कॅन्डिडेट नाहीये। आता नव्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केलेल्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, परंतु मूळ ज्यावेळेस त्यांची विघटन झालं त्यावेळेस या ठिकाणी कोणते नेते होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे। परंतु ज्यावेळेस सुरेश भाऊ आमदार होते त्या पिरियड मध्ये जी मंडळी आमच्यासारखे 3ही जिल्हा परिषद सदस्य आज उद्धव साहेब ठाकरे गटामध्ये आहेत, पंचायत समितीचे अनेक सदस्य या ठिकाणी ते बरोबर आहोत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मतदार सुद्धा आपण पाहिलं की गेली लोकसभेची निवडणूक जी झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा प्रमुखांनी सांगितल्यानुसार पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जवळजवळ 70 ते 75% ही जबाबदारी ही शिवसेनेने निभावलेली आहे। तळागाळापर्यंत शिवसैनिक आणि शिवसेनेची संघटना ही आजही या ठिकाणी इतर संघटनांपेक्षा इतर पक्षांपेक्षा ही मजबूत आहे, एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचंय। आणि त्या निमित्तानं ज्यासाठी आपण हे केलेले आणि त्याचबरोबर आता कोणत्या विषयाला घेऊन आपण निवडणूक लढणार आहोत हे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांनी सांगितलेलंच आहे, परंतु तालुक्यामध्ये आजपर्यंत अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा जी कामं आजही 25-25 वर्ष होत नाही त्याच लोकांना परत निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा असून त्यांना नक्की ही कामं भविष्यात होणार नाही याची जनतेलाही खात्री आहे, आम्हालाही खात्री आहे। त्यामुळं या ठिकाणी जनतेची उर्वरित कामं करण्यासाठी आणि या तालुक्याचा अधिकचा विकास करण्यासाठी शिवसेनेला ही जागा हवी आहे। आम्ही सर्व मंडळी एक विचारानं एक उमेदवार देऊन ते भविष्य काळात ते काम नक्की करण्याचा निश्चय केलेला आहे, एवढंच बोलतो।